नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, टेट परीक्षा कधी होणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे। परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटला याचं उत्तर जाहीर झालेलं आहे। म्हणजे येणारी टेट परीक्षा मे जून मध्ये होणार आहे असं डिक्लेअर झालेलं आहे। त्यामुळे आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी येणाऱ्या 2 ते 2.25 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर अभ्यास करून, वेळेचं योग्य नियोजन करून आणि योग्य तोच अभ्यास करून यश मिळवायचं आहे। त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत आणि आजच्या व्हिडिओमधून देखील आपण अक्षरमाला या पॉइंटवरती IBPSला जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत। अक्षरमाला या टॉपिकवर 6 ते 8 मार्कांचे प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये जे 2-3 टाईपचे क्वेश्चन असतात त्यातला एक टाईप असतो पुढील अक्षरगट ओळखणे, यावरती 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात। तर अलीकडच्या काळामध्ये IBPSच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अक्षरमाला यामधील पुढील अक्षरगट ओळखणे यावरती जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी टेटच्या बॅचेस उपलब्ध आहेत। ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बॅचेस उपलब्ध आहेत। यामध्ये आपण पूर्ण सिलेबस लाईव्ह कव्हर करणार आहोत। रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येक टॉपिकवर 2-2 टेस्ट आपण इथे सोडवून घेणार आहोत। त्याचप्रमाणे 200 मार्कांच्या टेस्टचा देखील सराव होणार आहे। PDF स्वरूपात नोट्स मिळणार आहेत। असा भरपूर, म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता राहणार नाही असा परिपूर्ण कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे। आपण प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्नांची रचना आपण सोप्यापासून अवघडाकडे अशी केलेली आहे। सुरुवातीला सोप्या प्रश्नापासून अवघड प्रश्नापर्यंत सर्व प्रकारचे प्रश्न या व्हिडिओमधून आपण अभ्यासणार आहोत। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न मुद्दाम अतिशय सोपा देत आहे। अक्षरमाला पुढील अक्षर किंवा अक्षरगट ओळखणे यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर येईल हे शोधायचं असतं। मुद्दामून सर्वात सोपा प्रश्न अगोदर दिलेला आहे। तर यामध्ये क्रमाने येणारं पुढचं अक्षर किंवा अक्षरगट ओळखायचा। यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण कुठला रूल फॉलो करणार, तर डिफरन्सनी मोस्टली क्वेश्चन आपले सॉल्व होतात। तर R आणि U याच्यामध्ये डिफरन्स STU म्हणजे 2 अक्षर ड्रॉप केलेले आहेत किंवा तिसरं अक्षर लिहिलेलं आहे। कोणतंही एक लक्षात ठेवा, प्रश्न पूर्ण सोडेपर्यंत एकच, 2 ड्रॉप तर 2 ड्रॉप किंवा क्रमाने तिसरं अक्षर, कुठलंही एक आपल्याला फॉलो करायचं आहे। तर मी म्हटलं R नंतर ST ड्रॉप U, VWX, YZA, BCD, आता परत 2 ड्रॉप करा बरे, DEFG। एकदम सोपा प्रश्न आहे। पहिल्याचं उत्तर घेतलं आपण ऑप्शन B। पहिल्याचं उत्तर घेतलं आपण ऑप्शन B, G असं उत्तर घेता येईल। एकदम सिंपल क्वेश्चन, ठीक आहे ना। हां, आता असे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। पाहू कोण सर्व प्रश्न सोडवू शकतं। नेक्स्ट क्वेश्चन जाऊया। चला सोडवा बरे। हे सर्व क्वेश्चन IBPSला विचारलेले आहेत आणि तेच मी घेत आहे, ठीक आहे। काही लोक म्हणतील की इतके सोपं येतं का, तर सोपे पण येतील अवघड पण येतील, दोन्ही पण येतील, ठीक आहे ना। सोडवा। Z क्वेश्चन मार्क इथं सोडवलं तरी चालेल किंवा मी परत लिहितो Z क्वेश्चन मार्क T क्वेश्चन मार्क N अगेन क्वेश्चन मार्क H परत एकदा क्वेश्चन मार्क आहे आणि B। तर या ठिकाणी आपल्याला एवढ्या सगळ्या क्वेश्चन मार्कच्या जागेवर कोणतं अक्षर येतं ते शोधायचं आहे। तर पाहूया, 1 2 3 4 क्वेश्चन मार्क आहेत, तर शोधूया। तर मी सांगितल्याप्रमाणे आपण पहिल्यांदा डिफरन्स या पद्धतीने उत्तर येतं का ते पाहूया। तर आता इथं रिवर्स ABCD दिसते, Z आहे, T आहे, N आहे, H आहे, म्हणजे
डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे शेवटून सुरुवातीकडे असं दिसते. तर आपण असं जरी दुसरी आयडिया वापरू इकडून जरी सोडवायला सुरुवात केली तरी चालेल. आता माझ्याकडे इथं क्वेश्चन मार्क आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, तर मी जे आहे त्यातला डिफरन्स काढायला पाहतो. तर बी आणि एच याच्यामध्ये पाहूया काय. बी सी डी ई एफ जी एच. मग आपण काय म्हणूया, एच हे 6वं अक्षर किंवा 5 ड्रॉप केलेले. तर मी 6 लिहितो. समजा बी पासून एच हे 6वे अक्षर आहे, 6वे अक्षर आहे, ठीक आहे ना. मग एच पासून परत आपण हे पाहिलं एन, तर एच आय जे के एल एम एन हे पण 6वं अक्षर आहे. एन नंतर टी ओ पी क्यू आर एस टी हे पण 6वं आहे. टी नंतर झेड हे पण 6वं अक्षर आहे. किंवा तुमचं जर ABCDचे क्रमांक पाठ असतील तर 2 आणि 6 8 आणि 6 14 आणि 6 20 आणि 6 26 असं पण तुम्ही करू शकता. आता लक्षात घ्या इथे एक एक अक्षर ड्रॉप आहे. तर याच्यामध्ये 6चा फरक आहे म्हणजे यामध्ये 3चा असावा, 3चा फरक असावा म्हणजे 3 आणि 3 6 बरोबर येतील. 3 आणि 3 6 असं बरोबर होईल. तर मग बी नंतर तिसरं अक्षर सी डी ई. तर या ठिकाणी ई हे अक्षर पाहिजे. एच नंतर तिसरं एच आय जे के. एन नंतर तिसरं ओ पी क्यू आणि टी नंतर तिसरं यू व्ही डब्ल्यू. तर डब्ल्यू क्यू के ई असं आपलं उत्तर यायला पाहिजे. तर डब्ल्यू क्यू के ई हे पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. एकदम सिंपल आहे. 4 क्वेश्चन मार्क दिले होते परंतु उदाहरण एकदम सिंपल आहे. आपल्याला असं काहीतरी लॉजिक लावायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला वेगळं लॉजिक आपल्याला लावावं लागेल. जसा क्वेश्चन असेल त्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर सर्च करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोण सोडवू शकताय. नेक्स्ट क्वेश्चन सिंपल दिला परत. AGLPS एकदम सिंपल क्वेश्चन दिला आहे. अवघड क्वेश्चन अजून आपल्याला पुढे पाहायचे आहेत. ए आणि जी याच्यामध्ये बघा BC DE F आणि G म्हणजे 6वं किंवा 5 सोडून लिहितो किंवा 6वं लिहितो तुमच्या हिशोबाने. AG 6वं अक्षर A BCDEF आणि G 6वं अक्षर. G आणि L G G नंतर L G HIJK L हे तर 5वंच आलं. इथे 6 झाले इथे 5च झाले म्हणजे बहुतेक 6 5 4 असा क्रम असावा. L MNOP 4थं अक्षर. QRS तिसरं अक्षर. आता पाहिजे दुसरं STU म्हणजे इथं U हे आन्सर यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 म्हणजे पहा या ठिकाणी काय केलंय तर पुढचं 6वं अक्षर 5वं अक्षर 4थं तिसरं दुसरं म्हणजे अशा पद्धतीने काय केलंय फरक घेतलेला आहे. 6 5 4 3 आणि 2 या नियमाने याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन सोडवायला सुरुवात करायची सर्वांनी. मी लिहून घेतोय ADCF क्वेश्चन मार्क HG क्वेश्चन मार्क आणि I असं यामध्ये दिलेलं आहे. पाहूया काय होतंय. ओके. आता बऱ्याच वेळा 2 अक्षरमाला मिक्स केलेले असतात. तर पाहूया याचं उत्तर कसं शोधायचं. बऱ्याच जणांचं झालं असेल ABC एक सोडला, B सोडला, C लिहिला. BCDEFGHI म्हणजे इथं काय पाहिजे हे पाहिजे G नंतर HI म्हणजे इथं पण एकच सोडलेला आहे, इथे पण एकच सोडलेला आहे म्हणजे एक एक सोडून आहे. म्हणजे ABCDEFGHI हा जो आपला सिक्वेन्स आहे तो प्रॉपर बसलेला आहे. म्हणजे या पहिल्या क्वेश्चन मार्कच्या जागेवर E हे अल्फाबेट आलेले हे अक्षर आलेलं आहे. त्यानंतर DEF GH IJ म्हणजे E आणि J हे 2 अक्षर या ठिकाणी प्रॉपर आहेत. EJ हे ऑप्शन 1 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर पहा. ADHMZ ADHM देन क्वेश्चन मार्क आणि नंतर Z.
तर असं याचं उत्तर शोधायचं आहे. सिंपल क्वेश्चन आहे, मुद्दाम तुम्हाला सिंपल क्वेश्चन अगोदर घेतलेले आहेत. ए बी सी डी ई एफ जी नंतर एच म्हणजे इथं 3 झालं. आय जे के एल एम म्हणजे 4, या ठिकाणी असावं 5 आणि या ठिकाणी असावे 6. इथलचा सिक्वेन्स आपल्या लक्षात आलेला आहे. एम नंतर 5 ड्रॉप करायचे. एम एन ओ पी क्यू आर आणि लिहायचं एस. एस नंतर बरोबर 6 ड्रॉप करून झेड येतं का पहा. एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. इतका सिंपल क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन पण येतात आणि सिंपल आणि अवघड असं दोन्हींचं पण मिक्सचर याच्यामध्ये असतं. तर हे IBPS चे क्वेश्चन आहेत सगळे, मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हे जे इथे शेवटी 2 क्वेश्चन मार्क दिलेले आहेत, तर आपल्याला या ठिकाणी ते क्वेश्चन मार्कच्या जागेवरती कुठली अक्षर येतील हे शोधायचं आहे. तर मी एकदा क्वेश्चन लिहितो, तुम्ही सोडून घ्या. झेड वाय एक्स यू टी एस पी ओ एन के आणि या ठिकाणी 2 वेळा क्वेश्चन मार्क दिलेला आहे, म्हणजे 2 अक्षर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. तर पहा बरे, आपल्याला बऱ्याच पद्धतीने ऑब्झर्वेशन करावं लागतं. तर मी इथं पाहिलं पहा, झेड दिसतोय, त्याच्या पाठीमागेच वाय असतो, वाय झेड बरोबर. एक्स हे पण दिसतंय, मग डब्ल्यू पाहिजे होता, नाही आला, मग ठीक आहे. पण मला हे 3 तर सारखे दिसले पहा. तुम्हाला दिसतंय का पहा बरे. हे पहा एक्स वाय झेड हे तिन्ही मला सिरियली दिसले, कंटिन्यू आहेत, क्रमाने आहेत. ठीक आहे ना. परत इथं पाहिलं तर मला एस टी यू हे पण तिन्ही क्रमाने दिसलंय. एस टी यू हा पण क्रम दिसला. नंतर एन ओ पी हे पण क्रमाने दिसलेले आहे. ठीक आहे. हे तर सोपं काम झालं. मग आता आपल्याला के च्या अगोदरचे 2 शोधूया. मग आय जे के हे चालेल आपल्याला. इथं आय कॅपिटल घेतो, आय नंतर जे आणि के, तर आय जे के असं आपलं एकदम सिंपल उत्तर येऊन जाईल. जास्त अवघडात पडायचं काही कारण नाही. सरळ एक्स वाय झेड एस टी यू एन ओ पी, तर केच्या पाठीमागचे 2 आय जे के, तर जे आणि आय असा ऑप्शन आहे 4. हे आपलं उत्तर घ्यायला काही हरकत नाही. ऑप्शन 4 सिंपल. अशा रीतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व केलेलं आहे. हे पहा, आपल्याला जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस केलेली असेल तर आपोआप अशा आयडिया डोक्यामध्ये येतात. तुम्ही म्हणतात तुम्हाला कसं माहिती आहे, तर आपण जेव्हा सोडवलं की तुम्हाला पण ते लक्षात येतील. तुम्ही एक उदाहरण, आता हेच उदाहरण जर परीक्षेला आलं तर तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही की हे तिन्ही सिरियली आहे, किंवा तुम्ही पाहिल्याबरोबर तुम्हाला लगेच लक्षात येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. तर हा पण असाच आहे, सोडवा. मी पटकन लिहितो, तोपर्यंत तुमचं झालं पाहिजे. ए बी बी डी सी एफ डी एच ई देन क्वेश्चन मार्क अँड अगेन क्वेश्चन मार्क. 2 वेळा क्वेश्चन मार्क आहे. तर पहा बरे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर 2 अक्षरमाला एकत्र यूज करणे या प्रकारावरती हा डिपेंड आहे. पहा किती सरळ आहे. ए बी सी डी ई सांगा बरे, या ठिकाणी होईल एफ. बघा इतकं सोपं आहे. याला जर या पद्धतीने जर पाहिलं तर हा खूप सोपा क्वेश्चन आहे. बी नंतर सी ड्रॉप आहे, डी लिहिला. ई ड्रॉप आहे, एफ लिहिला. एफ ई एफ जी ड्रॉप आहे, एच लिहिला. आय ड्रॉप जे एच आय जे. तर आपल्याला जे आणि एफ असं आपल्याला आन्सर पाहिजे. ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे आपल्याला जे एफ. ऑप्शन 4 हे उत्तर घेऊया. याला याच पद्धतीने सोडवावं लागेल आपल्याला. ठीक आहे. ए बी असं जर रिलेशन करायला लागलात तर आपल्याला हे कन्फ्यूज करेल. तर अशा 2 अक्षरमाला एकत्र यूज केलेले असतात. हे तुम्हाला पहिल्यांदा जर डिटेक्ट झालं तर हा खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन हा देखील सोपाच आहे. एम एन ओ मी लिहितो, तुम्ही सोडवा पटकन. एम एन ओ एल आर आय आणि व्ही. क्वेश्चन मार्क एकच आहे. प्रयत्न करू आपण. एम आता या ठिकाणी पण पहा क्वेश्चन मार्क 1 दिलाय, परंतु अक्षर मला 2 असल्यासारख्या वाटतायत. एम एन ओ
PQR 2 सोडलेले आहेत, PQR. त्यानंतर STU आणि मग V 3 सोडलेले आहेत. परंतु या पद्धतीने आपल्याला पुढचं मिळेल, पण इकडची आवश्यकता नाही, आपल्याला अलीकडचं पाहिजे आहे. म्हणून आपल्याला ही जी जरी आपण फाइंड आउट केलं तर काही फायदा झाला नाही, परंतु आपल्याला एक अक्षरमाला मिळालेली आहे. आता आपण दुसरी अक्षरमाला शोधूया. आता या ठिकाणी रिवर्स आहे, हे पहा IJKL MN M एकच आहे, M म्हणजे काय झालं पहा इथं -1 -2. आता या ठिकाणी -3 करायचे. I च्या पाठीमागे 3 सोडून, तर आपण जर E घेतला F G H आणि I, तर मग या ठिकाणी मला E हा योग्य वाटतं. पहा E नंतर 3 ड्रॉप करा, E F G H I 2 ड्रॉप करा, JKL 1 ड्रॉप करा, MN. मग या ठिकाणी E हा प्रॉपर बसत आहे या ठिकाणी, आणि म्हणून ऑप्शन 2 हे याचं उत्तर घेऊया. ठीक आहे. हां, या ठिकाणी 2 क्वेश्चन मार्क असते तरी आपल्याला सोडवता आलं असतं आरामामध्ये, परंतु त्यांनी एकच क्वेश्चन मार्क दिलेला आहे. जसं त्यांनी विचारलंय, आपल्याला काही चॉईस नाही आहे, आपण त्या पद्धतीने उत्तर देणं आपलं काम आहे. जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी सुरुवातीला थोडे सोपे घेतोय, नंतर हार्ड लेवलकडे जाऊया. आता 2 अक्षरांची अक्षरमाला या ठिकाणी सुरू केलेली आहे आपण. तर पाहूया काय आहे. AIBJCK देन क्वेश्चन मार्क. तर 2 अक्षर झाले म्हणजे अवघड असतं, ही कन्सेप्ट एकदम चुकीची आहे. फक्त तुम्हाला 2 अक्षर फाइंड आउट केल्यावर 1 मार्क मिळतो. किती सोपं आहे पहा. तर यातली पण पहिली मेथड लक्षात घ्यायची की फर्स्ट लेटर एकदा ट्राय करून पाहायचं, बऱ्याच वेळा तुमचं काम होऊन जाईल. ABCD पहिलं अक्षर मी आलेलं आहे. IJKL इतका सोपा प्रश्न असू शकतो का? तर हा प्रश्न IBPSला विचारलेला आहे. असा पण सोपा असू शकतो. ओके, फक्त अवघडच असतात असं काही प्रकार नाही, सोपं पण असू शकतं. पण सोपं कुणाला वाटतं पहा, ज्याला प्रॉपर मेथड माहिती आहे त्याला तो खूप सोपं वाटतो. तोच प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याला अवघड वाटत असतो. म्हणजे सोपं किंवा अवघड कशावर डिपेंड आहे? आपला त्याचा सराव आहे की नाही यावरती डिपेंड आहे. नेक्स्ट क्वेश्चन सेम 2 अक्षराच्या अक्षरमालिकेवरती मी लिहितो, तुम्ही सोडवा तोपर्यंत. AZ GT MN देन क्वेश्चन मार्क देन YB. तर क्वेश्चन मार्कच्या जागेवरती आपल्याला योग्य अक्षर शोधायचं आहे. शोधूया चला. तर आपण बोलल्याप्रमाणे आपण पहिल्यांदा फर्स्ट लेटर ट्राय करूया. A आणि G याच्यामध्ये किती ड्रॉप आहेत ते बघूया. A B C D E F G 6वं म्हटलं तरी चालेल, म्हणजे A नंतर 6वे अक्षर, नंतर G नंतर 6वं आहे का बघूया. G HIJKLM हे पण 6वं आलं, म्हणजे सोपं काम आहे, काय अडकत नाही. 5 सोडून किंवा 6वे अक्षर. तर M नंतर 6वं अक्षर जे येईल ते आपलं पुढचं जे फर्स्ट लेटर असेल M NOPQRS, म्हणजे S हे फर्स्ट लेटर झालं आपलं. आणि S नंतर 6वं Y येतं का पहा. S TUVWX आणि Y बरोबर आलेलं आहे. तर आता आपल्याला दुसरं लेटर शोधायचे. तर आता इथं पहा N आणि T दुसऱ्याचा सिक्वेन्स लावायचा आपल्याला. तर इथं रिवर्स आहे, रिवर्स. तर आपण एकदा सिक्वेन्स समजून घेऊया किती ड्रॉप आहेत आणि मग काम करूया. N आणि T मधला सिक्वेन्स बघा. N आणि T मध्ये किती फरक आहे. N 14 आहे, T 20 आहे, म्हणजे बरोबर 6चाच फरक आहे. N OPQRST इथं पण -6 आहेत आणि T नंतर -6 ने येतो Z. तर आता तुम्हाला काय करायचंय, इकडून इकडे येताना आपल्याला प्लस B नंतर 6 B CD EF G आणि H. H नंतर परत 6 आणि येतो का N बघा. HIJKL MN इथं पण 6. तर SH हे याचं उत्तर राहील. एकदम सिंपल क्वेश्चन होता. +6 -6 म्हणजे पुढचं 6वं पाठीमागचं 6वं, किंवा 5 सोडून पुढे 5 सोडून पाठीमागे. तर अशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता. सिंपल क्वेश्चन होता, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. चला सोडवा बरे.
GH JL NQ SW YD क्वेश्चन मार्क. तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या जागेवरती येणारा अक्षरगट फाइंड आउट करायचा आहे. झाले असेल तुमचं, मी सुरुवात करतो. GHI J म्हणजे तिसरं किंवा दोन सोडून तिसरं लिहितो. KLM KLMN चौथा आहे. J KLMN चौथा आहे. N नंतर पाचवा आहे का बघूया. N OPQRS बरोबर पाचवा आहे. S नंतर सहावा आहे. आता आपल्याला सातवा अक्षर शोधायचं. Y नंतर सातवं. Y नंतर Z. ते म्हणताना ABCD तर संपली. मग आता काय करूया, परत A पासून सुरू करूया. आपल्याला कितवं पाहिजे आहे, 7 नंबरचं. ZABCDE आणि F. तर इथं F हे फर्स्ट लेटर येईल. ठीक आहे. आता आपल्याला दुसरं शोधायचं आहे. इथं HIJKL चौथा आहे. IJKL MNOPQ पाचवं. RSTUVW सहावं. W XYZABCD सातवं. आता इथून आठवं अक्षर पाहिजे तुम्हाला, आठवं. तर 8×4 = 12 म्हणजे L येईल. तर आपण शोधूया. D नंतर 8 D EFGH IJKL बरोबर आलं. FL हे अक्षर आहे. तर FL पर्याय आहे का आपल्याकडे, आहे ऑप्शन 4. तर ऑप्शन 4 घेऊया. हे पहा, आपण वर्गामध्ये डायरेक्ट नंबर पाठ करून घेतलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला जर पुढचं अक्षर शोधायचं असेल तर डायरेक्ट आपण त्या नंबरचं अक्षर फाइंड आउट करू शकतो. तो एक मेथड आहे. अशा बऱ्याचशा मेथड छोट्या छोट्या यूज केल्या की तुम्हाला हे तुमचं मोठं कन्फ्युजन पटकन दूर होतं. आता आपण बोलल्याप्रमाणे 3-3 अक्षरांचे अक्षरमाला असा जो प्रकार आहे त्याच्यामधले काही क्वेश्चन पाहत आहोत. तर PMT हे आपल्याला मी खाली एकदा लिहून घेतो. तुम्ही सोडवायला सुरू करा. पटपट सोडवा. MSQ आणि पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायची. तुम्ही या ठिकाणी आपल्याला जो काही अक्षरगट आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर पहिले एकदम सोपं दिसलं मला. सुरुवात करतोय मी. हे पाहिजे MNOP. तर MNच्या L इथे येईल पहिला. LMNOP पहिले किती सोपं झालं पहा. फक्त रिवर्स आहे. मायनसमध्ये सरळ सिरियली अक्षरं लिहिली आहेत. पहिलं अक्षर मिळालं आपल्याला L. ऑप्शनमध्ये सगळीकडेच L आहे. त्यानंतर काय त्याच्यामुळे काही चान्स नाही काही सोडवायला, लगेच उत्तर घ्यायला. NO एक सोडलेला आहे. PQ RSTU ओके. एक ड्रॉप केलेला आहे. पहिल्यांदा रिव्हर्स होतं, काही ड्रॉप केलेलं नव्हतं. आता एक ड्रॉप करून लिहिलेला आहे. त्यानंतर आता पहा इथं पण आहे QRST सरळ आहे. तर मग PQR PLUP असं उत्तर आहे. ऑप्शन 1 झालं. इतकं सिंपल काम होतं. विनाकारण घाबरण्याची काही आवश्यकता नाही. फक्त आपल्याला फर्स्ट लेटर जर तुम्ही ट्राय केलं तर नक्की आपलं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे. जाऊया पुढील क्वेश्चन. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. तुम्ही सर्वांनी सोडवायचे. मी एकदा लिहून घेतोय पटकन. BZA DYC FXE इधर डॅश केले क्वेश्चन मार्क ऐवजी JFI. तर आपल्याला या ठिकाणी डॅश म्हणजेच क्वेश्चन मार्कच्या जागेवरचं अक्षर फाइंड आउट करायचं आहे. ओके. सिंपल दिसतंय कार्यक्रम. झालं. चला सोडूया. हे पहा BCD EF GH आणि IJ. ओके. पहिलं अक्षर सापडलेलं आहे. दुसरं ZYX च्या मागे कोण असतं, W आणि V. FI TUV WXYZ
हे पण सिंपल झालं. ए बी सी डी ई एफ जी आणि एच आय. तर एच डब्ल्यू जी ऑप्शन नंबर 2 झालं उत्तर. माझ्या मते सर्वांना आलं असेल. यात काही हार्ड असं काही नव्हतं, काहीही नव्हतं, एकदम सोपं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, करा प्रॅक्टिस पटकन. मला लिहून घेईपर्यंत तुमचं सोडून झालं पाहिजे. DHL PTX BFJ क्वेश्चन मार्क. मला असावं, नसल झालं तर आपण सोडूया. आता इथं डिफरन्स आहे पण जरा जास्तच वाटतंय. 4 आणि पर इथं 16 येतोय, म्हणजे साधारणपणे 10-12चा डिफरन्स असेल. तर 12चा डिफरन्स आहे, परंतु त्याच्यापेक्षा हे एक आणखी एक मला छोटंसं दिसलंय. पहा आयडिया, तुम्हाला आवडते का पहा. डी आणि एच मधलाच फरक काढला मी. डी EFG H म्हणजे 3 ड्रॉप केले. ड्रॉपवाले लिहितो मी. IJKL म्हणजे इथं 3 ड्रॉप आहे. ओके. आता या ठिकाणी एल आणि पी मध्ये बघा बरे. एल MNO इथं सुद्धा 3 ड्रॉप आहे. पी QRS T UVW X YZA B CDE F GHI J KLM N OPQ R STU V. तर NRV आहे का कुठे? तर आहे, ऑप्शन 3 मध्ये आहे NRV. तर हे उत्तर झालं. सगळीकडे 3 ड्रॉप केलेला आहे, गट केलेला आहे, परंतु त्याची काही आवश्यकता भासली नाही. आणि तुम्ही म्हणता आम्ही जर डायरेक्ट पहिल्या अक्षराचा जर संबंध केला तरी काही हरकत नाही. जाऊया पुढे. मी क्वेश्चन लिहून घेतोय, पटकन सोडवा. UPI डॅश केलं क्वेश्चन मार्कच्या जागेवर. ODP MBQ IAW. तर यामध्ये आपल्याला रिकाम्या जागी कुठला अक्षर गट येईल हे फाइंड आउट करायचं आहे. सिंपल. हा क्वेश्चन सोडवण्यासाठी थोडंसं आपल्या डोक्याला त्रास होणार आहे, थोडंसं आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे. पाहूया, आपण सोडूया. तर या ठिकाणी पहिल्या अक्षरांचा जर सिक्वेन्स लावायचं ठरलं तर आय आणि एम. आय पासून एम किती अक्षर? आय. JKLM म्हणजे चौथं अक्षर आहे, -4 म्हणा. MNO दुसरं अक्षर आहे, 4 झालं, 2 झालं. ठीक आहे. इथं आपल्याला ड्रॉप आहे. मग आता पाहूया काय करता येईल ते. तर इथं जर परत 4-2 जर असेल तर पाहूया काय बरोबर येतं का. पुन्हा जर 4 जर घेतला आपण 4 तर काय होईल? O नंतर PQRS S येईल आणि S नंतर 2 जर आलं तर आपलं बरोबर STU बरोबर 2 म्हणजे -2 -4. असं पहिलं अक्षर शोधण्यासाठी काय सिक्वेन्स झाला आपला? -2 -4. या पद्धतीने फर्स्ट लेटर मिळालेलं आहे. सेकंड लेटरच्या बाबत पाहूया. यामध्ये पहा, ए या अक्षराचा ABCDतील नंबर 1 आहे, बी चा 2 आहे, डी चा 4 आहे आणि पी चा 16 आहे. ABCDतले क्रमांक लिहिले. याला जर ऑब्झर्व केलं तर 1 2 4 आणि 16. तर 1 च्या दुप्पट 2, 2 च्या दुप्पट 4, 4 च्या दुप्पट किती पाहिजे? इथे 8. 8 नंबरचं अक्षर इथं असावं. मग इथं 16. 8 नंबर कोण असेल? FGH. H हे 8 नंबरचं अक्षर आहे. तर अशा पद्धतीने येईल. डिफरन्सनी पण येईल, दुप्पट डिफरन्स वाढत जाईल. ठीक आहे. त्यानंतर आता लास्ट अक्षर आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी PQ लगेच घेतलेला आहे. तिसरं अक्षर पाहतोय आपण. P नंतर Q, Q नंतर RSTUVW म्हणजे किती आहे बघा. P नंतर Q पहिलंच अक्षर आहे, नंतर Q नंतर RSTUVW हे डायरेक्ट 6वं अक्षर आहे. 6वं अक्षर. मग आता 1 आणि 6 असा कंटिन्यू प्लसवाला सिक्वेन्स आहे का पाहूया. तर आय नंतर 1 घेऊया पहिल्यांदा. 1 + 1 आय नंतर घेतला J आणि या ठिकाणी 6वं P येतं का पहा. 6वं J KLMNOP म्हणजे इथं +6. पहा, तिन्ही सिक्वेन्स लक्षात घ्या की पहिल्यांदा काय केलं? -2 -4. आधी इथं काय केलंय? तिसऱ्याला +1 +6 आणि इथं 1 2 4 8 16. तर अशा पद्धतीने तिन्ही अक्षर दिले होते. तर SHJ
ही याचं उत्तर येईल. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. म्हणून म्हटलं होतं थोडासा टफ क्वेश्चन आहे, लगेच लक्षात यायला अवघड आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हे पहा, या ठिकाणी जरा आणखी मोठी अक्षरमाला आली. 5-5 अक्षरांचा गट आहे. मी लिहून घेतो, तोपर्यंत तुम्ही पटापट सोडवा. AYBZC DWEXF GUHVI JSKTL आणि मग पुढे आपल्याला अक्षर शोधायचं आहे. ठीक आहे, चला शोधूया. तर सोपं आहे, जरा जास्त काय अवघड नाही आहे. हे पाहिजे या ठिकाणी आता याच अक्षर गटामध्ये काही गोष्टी आपल्याला दिसत आहे. पहा, ABC. ओके, त्यानंतर इथे DEF एक एक ड्रॉप करून, नंतर GHI JKL असं आपल्याला लक्षात आलं. तर आता ही कंटिन्यू बघा, ABC DEF GHI JKL L आला, नंतर काय पाहिजे M, त्यानंतर एक ड्रॉप N, एक ड्रॉप O MNO पाहिजे आपल्याला एक एक ड्रॉप करून. आता मधले अक्षर शोधायचे. आता इथं पण पहा, YZ, Y नंतर Z, YZ WX UV ST. आता याच्या दोन्हीमध्ये लिंक लावूया आपण. YZ आता असं जर केलं WX YZ, म्हणजे WX झाल्यावरती इकडून YZ असं सुरू झालं. UV WX हा लक्षामध्ये हे पाहिजे. ST UV. मग आता आपण पाहूया Tच्या अगोदर ST UV. आता आपल्याला काय करायचं, Sच्या अगोदरचे दोघं घ्यायचे आहे. QR असं होईल बघा, QR ST हे पाहिजे. QR ST UV WX YZ. तर मग या ठिकाणी MQNRO असं आहे का काही? तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर होईल. ठीक आहे. तर आता हे कसं विचार केला, तर जसा प्रश्न येईल तसा आपल्याला आपला विचार पटकन बदलायचा आहे आणि त्या पद्धतीने उत्तर नोंद करायचं आहे, लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन जरा मी काय परत लिहित नाही, जरा सोपं आहे. पहा बरं, इथे सोडून तुम्हाला जमतंय का? तर मी पहिल्यांदा एक काम करतो, हे अक्षर मोजून देतो तुम्हाला. 3, 3, 6, 3, 9, 3, 12 आणि 13 अक्षर आहेत. या ठिकाणी 3, 3, 6, 3, 9, 2, 11 आहेत. या ठिकाणी 3, 6, 9 आहेत. तर उत्तर आपलं 7 अक्षरांचं असावं असं आपल्याला लक्षात आलेलं आहे. 7 अक्षरांचं गट असं उत्तर आपलं असेल. ठीक आहे ना? म्हणजे गोळी मारताना सुद्धा कोणी असे 5 अक्षराला गोळी मारू नये. ठीक आहे ना? आपण गोळी मारताना कधी कधी खूप घाई होते आपल्याला, तरी पण लॉजिक 13, 11, 9, 7 7चं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. मग याच्यात जर कधी कधी जर एकच 7 असेल तर तुमचं लक चांगलं असं पण म्हणायला काही हरकत नाही. तर शोधूया काय गडबड झाली ते. तर या ठिकाणी लास्टला R आहे आणि सेकंड लास्टला A आहे. तर हा R मला गायब झालेला दिसतोय, म्हणजे हा R ड्रॉप केलेला आहे यांनी. ठीक आहे. या ठिकाणी शेवटी काय A आहे आणि त्याच्या सेकंड लास्ट L आहे. तर इथं A गायब झाला, इथं Lच पासून सुरुवात, म्हणजे हा पुढच्या ह्याच्यात L गायब केला. म्हणजे या ठिकाणी पण काय गायब राहील, हा गायब राहील आणि पुढे शेवटून असे येतील. म्हणजे एक ड्रॉप कोणता झाला तो कळलेला आहे. आता आपण पाहूया इकडून काय झालं ते पाहूया. सुरुवातीपासून काय झालं तर आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आधी ऑब्झर्व करावं लागेल, तसं आपल्याला पुढे न्यायचं आहे. शेवटचं अक्षर गायब झालं म्हणजे एक झालं, अजून एक कुठलं तरी गायब होतंय ते फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. तर PR ऐवजी काय केलं, ERP केलं. म्हणजे ER अगोदर घेतले, नंतर P घेतला. ठीक आहे. 4 नंबरचा P तसाच राहिला. ठीक आहे. 5 नंबरचा E दिसत नाही आहे, म्हणजे 5 नंबरचं अक्षर पहिल्यांदा ड्रॉप केलं. ठीक आहे. मग असं आहे का, पुढे बघूया. आता या ठिकाणी RPE असं पाहिजे. RPE हे RPE बरोबर आहे. RP म्हणजे दुसरं तिसरं घेतलं आणि मग पहिलं RPE घेतलं. त्यानंतर इथलचा हा P 4 नंबरचा पाहिजे, तो गायब आहे. म्हणजे यांनी 4 नंबरचा अक्षर गायब केला आणि N पासून कंटिन्यू ठेवलं. म्हणजे पहिल्यांदा
5 नंबरचं अक्षर गायब केलं, नंतर 4 नंबरचं अक्षर गायब केलं. आता 3 नंबरचं अक्षर गायब होणार आहे. म्हणजे आता काय करणार, 3 नंबर कसं येईल बघा या ठिकाणी. पहिल्यांदा पी येईल, नंतर ई येईल, आणि हा जो आर जो यायचा होता आपल्याला 3 नंबरला, याला आपल्याला गायब करायचं. सपोज मी इथं आर लिहितो आणि याला गायब केलेला आहे आपण. ओके, आर जो येईल आपण कसं पाहिलं होतं पहा, हे पहा, दुसरं तिसरं पहिलं, दुसरं तिसरं पहिलं अशा पद्धतीने. तर मग हा जो आर येणार होता 3 नंबरला हा गायब झाला, आणि मग एन डी हे पुढचं आपल्याला यायचं एन डी आय सी यू, आणि यल आपण लास्ट करून गायब केलेला आहे. म्हणजे आता काय झालं बघा, चौथं अक्षर गायब, 5वं गायब, चौथं गायब, तिसरं गायब. मग पी ई एन डी आय सी यू, पी एन डी आय सी यू, ऑप्शन 4 हे उत्तर राहील आपल्याकडे. ओके, सिंपल काम आहे, पण ऑब्झर्वेशन चांगलं करावं लागतं. बरेच वेळा लक्षात येत नाही, पटकन डोळे फिरतात. नेक्स्ट क्वेश्चन, असाच क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी पण काहीतरी कमी होत गेलेलं आहे, ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. अगोदर अक्षर पाहतो, 3 3 6 आणि 3 9 2 11 आहेत या ठिकाणी. 3 6 आणि 3 9च आहेत, 3 6 1 7च आहेत. ओके, नंतर 3 आणि 2 5च आहेत. अर्थात उत्तर कितीचं असेल, 3. 11 9 7 5 3, 3 अक्षरी उत्तर राहील. आता काय गायब झालं, डबल टी म्हणजे ए गायब झाला. डबल टी आर आय बी यू टी आय ओ एन गायब केला, म्हणजे पहिले आणि शेवटचा गायब केलेला आहे आणि पुढच्यात घेतला आहे. या ठिकाणी काय झालं बघा बरे, पहिल्या गटामध्ये पहिलं आणि शेवटचं ड्रॉप केलं आणि मग दुसरा घेतला. आता दुसऱ्यात पण आपल्याला डबल टी गायब झाला, ओ तर तसंच राहिला. म्हणजे इथून काय केलं, यावेळेस पहिले दोघं गायब केले, आणि बघा असं लिहिलं आर आय बी यू टी आय ओ, आर आय बी यू टी आय ओ. म्हणजे एकदा काय केलं, पहिलं शेवटचं ड्रॉप केलं आणि पुढचा गट तयार केला. पुढच्या वेळेस काय केलं, पहिले 2 ड्रॉप केले आणि पुढचा गट तयार केला. आता त्याच्या पुढे काय बघूया. इथं आय बी यू टी आय म्हणजे आय बी यू टी आय एवढं लिहिलंय पुढे, म्हणजे परत पहिलं आणि शेवटचं गायब केलं. आता पहा, पहिल्यांदा पहिले शेवटचं गायब, नंतर पहिले 2 गायब, परत पहिले शेवटचं गायब, आता पहिले 2 गायब. म्हणजे आता हे 2 गायब करावं लागतील आपल्याला. मग काय लिहावं लागेल, यू टी आय. यू टी आय हे ऑप्शन 3 हे आपल्याला उत्तर घ्यायचं आहे, घेतलं. ठीक आहे, काय सिक्वेन्स केला, काय गायब केलं हे ऑब्झर्वेशन आपल्याला करावं लागेल. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. पहा परत एकदा असाच क्वेश्चन आहे, ॲडव्हेंचर. ADVENTURE. तर याच्यामध्ये किती, 3 3 6 आणि 3 9 अक्षर आहेत. 3 3 6 2 8च आहेत, 3 3 6 आणि 7च आहेत, आणि इथं बरोबर 5 आलेत. म्हणजे इथं मध्ये आपल्याला 6 अक्षराचा गट फाइंड आउट करायचं आहे. एक अक्षर गायब झालंय, स्पेलिंग तर तेच आहे. ऑब्झर्वेशन स्टार्ट करायचं आहे आपण सगळ्यांनी. आता इथं DVENTURE, DVENTURE म्हणजे फक्त पहिलं ड्रॉप झालं, सोपं काम झालं. आता याच्यावरून पुढं काय झालं बघा, इथं DVENTURE एवढं आहे, म्हणजे हे गायब केलं. पहिल्यांदा फर्स्ट लेटर गायब केलं, नंतर लास्ट गायब केलं. आता पहिलं गायब असावं असं आपल्याला वाटतंय, म्हणून डी जर गायब केला तर आपलं VENTUR हे उत्तर येईल. आणि पुढच्यात काय करता येईल, मग आपल्याला आर गायब करता येईल. मग VENTU उत्तर बरोबर येईल. म्हणजे पहिलं ड्रॉप लास्ट ड्रॉप, पहिलं ड्रॉप लास्ट ड्रॉप. तर ऑप्शन 3 हे याचं उत्तर घेतलं आपण. सोपा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 20. सिंपल आहे. आतापर्यंत आपल्याला सारखा गट असे अभ्यासाची सवय होती, आता वेगवेगळं आलं. म्हणजे कसं आलं पहा, ACD म्हणजे 2 अक्षर आले, GHI 3 अक्षर आले, इथं ड्रॉप केलेलं आहे, आणि आपल्याला 5 अक्षर UVWXY, UVWX आणि Y असा आपल्याला याचा गट शोधायचा आहे. तर एकदम सिंपल आहे. AB तुम्हाला पाहिल्याबरोबर लक्षात आलं असेल, ए नंतर बी गायब केला या ठिकाणी, आणि मग सरळ लिहिले CD कंटिन्यू आहेत, CD कंटिन्यू आहेत.
आता डी नंतर काय गायब केलं, डी ई एफ हे दोन अक्षर गायब केले, ई आणि एफ. हे काही लिहायची आवश्यक नाही पण लिहितो. दोन अक्षर गायब केले, ई एफ जी एच आय कंटिन्यू लिहिले. म्हणजे इथं एक अक्षर लिहिलं, दोन लिहिलं, तीन लिहिलं, आपलं उत्तर 4 अक्षरी असणार. पण गायब कसं केलं, पहिल्यांदा एक अक्षर ड्रॉप, नंतर 2 ड्रॉप. आता आपल्याला 3 अक्षर ड्रॉप करायचे. कोणते करायचे, आय नंतर जे के एल हे ड्रॉप करायचे. आणि किती लिहायचे, 4. एल नंतर काय येईल, एम एन ओ पी हे 4. आणि जर याच्यानंतर आपण 4 ड्रॉप करून पुढचा गट जर येत असेल तर एकदमच बरोबर आहे. पी नंतर क्यू आर एस टी हे 4 ड्रॉप केले बरोबर यू पासून पुढचा गट सुरू झाला. तर आपलं उत्तर आहे एम एन ओ पी. कुठं आहे ते, ऑप्शन 3 मध्ये एम एन ओ पी. तर सिंपल प्रश्न होता, सोडवला आपण. जाऊया पुढील प्रश्नाकडे. नेक्स्ट हा क्वेश्चन आहे आपल्या समोर, सोडवूया. आता अंक आणि अक्षर याला मिक्स केलेला आहे. तुम्ही सोडवा तोपर्यंत मी एकदा लिहून घेतोय. 2B 4C 8E आणि 14H. तर आपल्याला पुढे काय ते शोधायचं आहे. तर पहिल्यांदा अक्षर शोधून घेऊया, सोपं काम करूया. BC कंटिन्यू काही सोडलेलं नाही किंवा +1 म्हणतो मी. BC DE +2 FGH +3. आता +4 करा. H IJKL तर L अक्षर आलं लास्ट. आता राहिलं अंकांच्या बाबत 2. 2 अन किती 4, 2 + 2 4, 4 अन 4 8, 8 अन किती 14, 8 अन 6 14. आता पहा प्लस किती झाले, 2 + 2 +2 +4 +6. आता असावं +8, 14 + 8 तर येईल 22. तर 22L असं उत्तर पाहिजे. ऑप्शन 4 आहे या ठिकाणी. घेतलं आपण उत्तर. सिंपल क्वेश्चन होता. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. सर्वांनी सोडवा पटापट. पुढचा क्वेश्चन. ओके, यात देखील अंक आणि अक्षर दोन्ही मिक्स आहे. पाहूया. मी क्वेश्चन लिहितो तोपर्यंत तुमचं झालं पाहिजे. पटापट सोडवा. W 144 डायरेक्ट लगेच क्वेश्चन मार्क आहे. त्यानंतर ES 100 Q 81 O 64. तर अक्षर शोधूया. झालं असेल माझ्या मते. O PQ 1, RS 1 सोडला तर इथं पाहिजे TU 1 सोडून आणि VW बरोबर आलं. मग या ठिकाणी पहिलं जे लेटर शोधायचं आहे ते आलं U. ओके, आता आपल्याला शोधायचं आहे अंक. तर अंक कोणता असू शकतो, तर हे सगळे अंक पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ह्या स्क्वेअर आहेत, हे सगळे स्क्वेअर आहेत म्हणजे तो वर्गसंख्या आहे. तर मग आता पाहूया वर्गसंख्याचं काय करता येईल. तर 8 64 हा 8चा स्क्वेअर आहे. त्यानंतर 81 हा 9चा स्क्वेअर आहे. 100 हा 10चा स्क्वेअर आहे. आणि 144 हा 12चा स्क्वेअर आहे. मग इथं कोणाचा पाहिजे 11चा. 121 तर U 121 असं कुठं आहे, तर असं ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. तर याचं उत्तर घेऊया ऑप्शन 1. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ही देखील अक्षर आणि अंकाची मिक्स अशी मालिका आहे. तर मी लिहून घेतोय प्रश्न, पटकन सोडवा. 2A 9 B 6 C 13 D आणि क्वेश्चन मार्क आपल्याला शोधायचे काय ते. ठीक आहे ना. अर्थात अंक शोधायचा आहे, त्यामुळे अक्षर नाही पाहिले तरी चालू शकतं. अक्षर पण ABCDE असेल पण तो पुढे असेल, म्हणजे हा कुठला येईल ABCD आणि हा याच्यानंतर येईल, परंतु तो विचारलाच नाही म्हणजे त्याच्यात आपल्याला वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. तर आता 2 आणि 9 याच्यामध्ये काय करूया बरे, तर फरक काढूया. किती प्लस करावे लागले, 2 + 7 7, 2 + 7 करतो. 2 + 7 9 + 7. ठीक आहे ना, चालतंय.
आता 9चे डायरेक्ट 6 झाले तर पाहूया फरक. 9तून 6 करायचे म्हणजे -3 करतो. 9 - 3 6. आता 6चे परत किती झाले 13. 6 + 7. आता परत एकदा सिक्वेन्स आला +7 - 3 परत +7 आलं म्हणजे इथं -3 असावेत. -3 केलं तर याचं उत्तर येईल 13 - 3 = 10. तर ऑप्शन नंबर 2 हे सिंपल उत्तर निघालं. अवघड वाटत होता क्वेश्चन पण तेवढा अवघड नव्हता. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन पहा आपल्या समोर. सोडवा पटकन. मी लिहितोय N5V N5V K7 आणि T. इथं डॅश आहे म्हणजेच क्वेश्चन मार्क आहे. पुढे E14P आणि B19N B19N असा आपल्याकडे प्रश्न आहे. सोडूया. ठीक आहे, करायची सुरुवात. हां, BCD E म्हणजे तिसरं, FG H IJ K LM N म्हणजे -3 म्हणा. तिसरं अक्षर आहे. 2 सोडून म्हणा, कसंही म्हणा. ठीक आहे, म्हणजे पहिलं H आहे. सर्व पर्यायात 3 पर्यायात H आहे. ठीक आहे. N OP दुसरं QR ST UV म्हणजे हे -2 आहे सगळे. -2 म्हणजे आपल्याला अक्षर H आणि R मिळाले. HR पहिल्यात आणि तिसऱ्यात आहेत. अंक शोधावाच लागेल. जर एकाच ठिकाणी HR असतं तर आपलं काम झालं असतं. शोधूया अंक. पण 5 7 14 असं लिहिलेलं आहे. तर मी जरा वेगळं लिहितो म्हणजे समजा लक्षात येईल किंवा इथंच लक्षात येईल. 5 आणि किती 7, 5 आणि 2 7. 14 आणि किती 19, 14 आणि 5 19. आता काय करता येईल बघा. इथं 2चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे. तर मग आपण काय करू शकतो पहा. या ठिकाणी जर अंक घेतला, याच्यात जर 3चा फरक केला आणि याच्यात जर 4चा फरक केला तर बघा असं होईल. 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, 5चा फरक. म्हणजे हा एकदम प्रॉपर होईल. म्हणजे 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 5 19 म्हणजे H10R. H10R हे आपलं प्रॉपर उत्तर होईल. ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर झालं. ठीक आहे, जाऊया पुढील क्वेश्चनकडे. हां, आपल्या समोर मी लिहितोय, पटकन सोडवा. Q1F S2E U6D W21C and dash. सोडवायला सुरुवात करूया. झालं असावं काही लोकांचं, काही अडचण आली असेल तर मी तिसरं अक्षर मला दिसलं CD E F. तर मग काय सीच्या अगोदर म्हणूया B, लास्टला घेतला B. B अक्षर मी आलं म्हणजे कसं BCDEF. आता पहिलं बघूया QRS 1 सोडून STU VW XY. Y आणि B हे आपल्याला अक्षर मिळालेले आहेत. आता राहिला अंकांचा विषय. तर 1 2 6 21 हे जरा लक्षात यायला अवघड जात आहे. तर मी हे अंक थोडेसे बाजूला लिहितो म्हणजे आपल्याला पटकन समजून जाईल काय केलंय ते. 1 2 6 21 मी मधले अक्षर असले 1 2 6 आणि 21 हे मधले अक्षर लिहिले. काय करता येईल बरे आपल्याला. तर दुप्पट वगैरे तर काय असं काही लक्षात येत नाही. तर 2 चे 6 करायचे आहेत आपल्याला. तर 3 2 6 चाललं असतं. ठीक आहे ना. म्हणजे असं करतो पहा. 1 याला अधिक 1 गुणिले 1 म्हणजे काय केलं 1 अधिक 1 2 2 1 2. ठीक आहे ना. आता 2 ला परत अधिक 1 गुणिले 2 2 आणि 1 3 3 2 6. गुणाकार पहिल्यांदा 1 ने केला, अधिक 1 सगळ्याला कॉमन केलं. पहिल्यांदा 1 ने गुणलं, दुसऱ्याला 2 ने गुणलं. इथं अधिक 1 म्हणजे हे झाले 7 गुणिले 3 7 3 21. बा आता आपलं उत्तर आलं बघा अंकांच्या बाबतीत.
+1 × 1 +1 × 2 +1 × 3 म्हणजे अधिक 1 करायचं आहे आणि त्याला 1 2 3 असं मल्टिप्लाय करायचं आहे. आता या ठिकाणी काय असावं, +1 × 4 अधिक 1 करून त्याला 4 ने गुणावं लागेल. तर 21 आणि 1 22 चोक 88 88 असं मध्ये यायला पाहिजे. तर 88 घेऊया. तर आपल्याला Y88B. तर ऑप्शन नंबर सी हे याचा करेक्ट आन्सर राहील. हा जर क्वेश्चन मी सुरुवातीला घेतला असता तर तुम्हाला जरा जास्तच टेन्शन आलं असतं, जास्त अवघड वाटलं असतं. म्हणून मी पहिल्यापासून सोप्यापासून अवघडापर्यंत घेतलेलं आहे. आपण लेक्चरमध्ये देखील अतिशय सिंपल पद्धतीने सोप्यापासून अवघडापर्यंत असं घेत असतो. तुमच्या सर्व शंका दूर केल्या जातील. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे. आपण लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.